इयत्ता 6वीची आज आपण तिसरी असणारी कविता आला पाऊस ही आपण म्हणणार आहोत। मी कविता पुढे म्हणते, तुम्ही माझ्या मागे ऐकून म्हणा। रेडी? हां। आला पाऊस, आला पाऊस, आला पाऊस, अंगण झाले ओले। आला पाऊस, आला पाऊस, अंगण झाले ओले। घेऊन आले थेंबट पोरे, संगे वादळ वारे। घेऊन आले थेंबट पोरे, संगे वादळ वारे। आला पाऊस, आला पाऊस, आल्या मोठ्या गारा। आला पाऊस, आला पाऊस, आल्या मोठ्या गारा। स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा। स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा। आला पाऊस, आला पाऊस, विजल खाखे लखन। आला पाऊस, आला पाऊस, विजल खाखे लखन। भिजणारी ती अवखळ पोरे, घरात पळती पटकन। भिजणारी ती अवखळ पोरे, घरात पळती पटकन। आला पाऊस, आला पाऊस, रस्त्यावरही होई नदी। आला पाऊस, आला पाऊस, रस्त्यावरही होई नदी। चला चला रे होड्या नावा, सोडूया त्या पाण्यामधी। चला चला रे होड्या नावा, सोडूया त्या पाण्यामधी। आला पाऊस, आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हसे। आला पाऊस, आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हसे। सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती। आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती। निळ्यान भांगनी सैरा वैरा, धावत हे सुटती। निळ्या भांगनी सैरा वैरा, धावत हे सुटती। आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती। आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती। थरथरणारे पंख मिटवूनी, चिप्प पाखरे बसती। थरथरणारे पंख मिटूनी, चिप्प पाखरे बसती। थरथरणारे पंख मिटवूनी, चिप्प पाखरे बसती। थरथरणारे पंख मिटूनी, चिप्प पाखरे बसती। थरथरणारे पंख मिटवूनी, चिप्प पाखरे बसती। थरथरणारे पंख मिटूनी, चिप्प पाखरे बसती। बघा किती सुंदर वर्णन केलंय। कशाचं वर्णन केलंय या कवितेत? पावसाचं। म्हणजे पाऊस आल्यावर काय काय होतं। तर ही कविता तुम्ही छानपैकी आधी पाठ करा आणि जशी चाल शिकवली तसं दररोज वर्गात आल्याला म्हणा। म्हणजे 2-3 दिवसात तुमची कविता ही पाठ होऊन जाते। आता ही कविता जी आहे ती कोणी लिहिली, म्हणजे कवयित्री कोण आहेत या कवितेच्या, तर त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे। बघा, निर्मला देशपांडे। बघा त्यांच्याविषयीची माहिती काय आहे। निर्मला सुधाकर देशपांडे या मराठीतील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री। आकाशवाणीवर काव्यवाचन, कथावाचन याचे अनेक कार्यक्रम प्रसिद्ध त्यांचे झालेले आहेत। विविध मासिकांतून, महिन्यातून जे प्रसिद्ध होतं, महिन्यातून एकदा जे छापलं जातं त्याला मासिक म्हणतात। हां, आणि 15 दिवसातून जे एकदा छापलं जातं त्याला पाक्षिक म्हणतात। पाक्षिक आणि मासिक हे दोन वेगवेगळे आहेत, बघा लक्षात ठेवा। तर विविध मासिकांतून, दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। जाणता राजा या महानाट्यात कलाकार म्हणून सहभाग, ही कविता इंद्रधनू या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। काव्यसंग्रह म्हणजे काय, तर एखाद्या कवीनं काय केलेलं असतं, 10, 15, 20 अशा कविता एकत्र लिहिलेल्या असतात। जसं पुस्तक आहे ना तुमचं, प्रत्येक धडा वेगळा, प्रत्येक कविता वेगळी, तसं वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या असतात, त्याला म्हणायचं काव्यसंग्रह। आणि त्याच्यातील एखादी कविता तुम्हाला अभ्यासासाठी दिलेली असते पुस्तकात तुमच्या, मग काव्यसंग्रह वेगळा आणि कविता वेगळी। मग आता तुमची ही आला पाऊस ह्याचा काव्यसंग्रह कुठला आहे, कोणत्या काव्यसंग्रहातून ही कविता निवडून तुम्हाला दिलेली आहे अभ्यासाला? हां, इंद्रधनू। पुढे बघा, प्रस्तुत कवितेत पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचं सुरेख वर्णन करण्यात आले आहे।
तसेच पावसामुळे मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आनंद आणि उत्साह यांचेही दर्शन या कवितेतून दिसून येते. समजलं? तर ही कविता अगोदर तुम्ही पाठ करा, दररोज वर्गात म्हणा, म्हणजे काय होईल, या कवितेचा जास्तीत जास्त तुमचा सराव होईल.